नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगपदी कोणाची नियुक्ती केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी के संजय मूर्ती यांची देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगपदी निवड केली आहे. कॅगबद्दल माहिती पाहू. कॅग कलम आहे 148. कॅगची नियुक्ती केली जाते राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ आहे 65 वर्षे किंवा 6 वर्षे, जो अधिक असेल तो. शपथ 3ऱ्या अनुसूचीनुसार दिली जाते. मागील काही नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थातच कॅग यांच्याबद्दल माहिती पाहू. पहिले आहेत नरहरी राव, तर 13वे कॅग आहेत राजीव महर्षी, 14वे आहेत गिरीश सिंह मुर्मू व 15वे आहेत के संजय मूर्ती. प्रश्न दुसरा, 11व्या एशियन डिफेन्स मिनिस्ट्री मीटिंगचे आयोजन कोठे करण्यात आले होते? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी लाओस या ठिकाणी एशियन डिफेन्स मिनिस्ट्री मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. लाओस या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे विentiane, चलन आहे की, राष्ट्राध्यक्ष आहेत थोंगलो सिसोलिथ, पंतप्रधान आहेत सोनेक्से सिफांडोन व एशियन डिफेन्स मिनिस्ट्री मीटिंग पहिली बैठक ही 2010 मध्ये हनोई, व्हिएतनाम या ठिकाणी झाली होती. प्रश्न तिसरा, भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2024 उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2024 उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबद्दल माहिती पाहू. मुख्यमंत्री आहेत आतिशी मार्लेना, राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना, लोकसभा सीट आहेत 7. प्रश्न चौथा, ICA ग्लोबल कॉपरेटिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी ICA ग्लोबल कॉपरेटिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या देशातील युनिव्हर्सिटीने गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये आपला इंडिया कॅम्पस सुरू केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशातील युनिव्हर्सिटीने गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये आपला इंडिया कॅम्पस सुरू केला आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर, पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानी. प्रश्न क्रमांक 6, केंद्र सरकारने दिल्लीच्या सराया काले चौकाचे नामकरण काय केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी बिरसा मुंडा चौक असे केंद्र सरकारने दिल्ली सराया काले चौकाचे नामकरण केले आहे. प्रश्न 7वा, जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी लंडन. लंडन या शहराने जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. चलन आहे पाऊंड स्टर्लिंग, पंतप्रधान आहेत कीर स्टारमर. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने अलीकडेच जवळपास 40 वर्षातील पहिली राष्ट्रीय जनगणना सुरू केली? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए इराक या देशाने अलीकडेच जवळपास 40 वर्षातील पहिली राष्ट्रीय जनगणना सुरू केली आहे. तर इराक या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे बगदाद, चलन आहे इराकी दिनार,
व राष्ट्राध्यक्ष आहेत अब्दुल लतीफ रशीद. प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर इतर काही वर्ष आपण पाहू. तर 2021 हे वर्ष बालमजूर निर्मूलन वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर 2022 शांतता आणि विश्वासाचे वर्ष, 2023 भरड धान्य वर्ष व 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष असे घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 10. केंद्र मत्स्य मंत्रालयाद्वारा 2023-24 साठी सर्वोत्कृष्ट समुद्र राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए केरळ राज्याला समुद्र राज्य पुरस्कार प्रदान केला आहे. तर केरळ राज्याबद्दल आपण माहिती पाहू. केरळ राज्याची निर्मिती झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20.